नाले सफाई होत नसल्याची नगरसेवक आणि नागरिक तक्रार करत आहे आणि अशातच आता टिळकनगर चेंबूर या ठिकाणी मात्र नाले सफाई कशी होती हे दाखवतोय। सुरुवातीला हा जो नाला आहे हा सोमय्या नाला म्हणून प्रसिद्ध आहे, जो टिळकनगर स्टेशनपासून सुरू होतो आणि सोमय्या नाल्याच्या तिथे तो मिळतो आणि त्याच अनुषंगाने इथे साफसफाई व्हायला पाहिजे होती, परंतु अद्यापही या ठिकाणी साफसफाई तर झालेली नाहीच आहे। परंतु जिथून हा नाला सुरू होतो त्या ठिकाणी रेल्वेच्या या स्टेशन परिसरामध्ये एक मोठा डिजिटल बॅनर जो आहे तो लावण्यात येणार आहे आणि तो डिजिटल बॅनर बनवण्यासाठी जे स्ट्रक्चर असते ते या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे। परंतु हे करत असताना जो नाला आहे हा बुजवण्यात आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। या ठिकाणी जे स्ट्रक्चर तयार करत असताना त्याचा बेस तयार करत असतात ते सगळं जे मटेरियल असतं ते सगळं काढलेलं आहे आणि या नाल्यात टाकण्यात आलेलं आहे। त्यामुळे हा नाला बुजवला गेला आहे आणि मग आता जर हा नाला बुजवला गेला तर पावसाळ्यात जोरदार पाऊस झाला तर टिळकनगरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचत असते, कारण नाल्यातून या पाण्याचा निचराच होत नाही। आणि यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत या विभागाचे नगरसेवक सुषम सावंत आहे। सुषम, जे आपण बघितलं आहे नाले सफाई होत नसल्याचं तुम्ही सभागृहात सांगतायत आणि त्याच अनुषंगाने आता इथे बघितलं तर नाले सफाई तर नाही, परंतु नाल्यात जो बाजूला काम चालू आहे ते सगळं जे मटेरियल असते ते यात टाकण्यात आलेलं आहे, काय सांगाल? आपलं म्हणणं बरोबर आहे। नाले सफाईचा एवढा घनष्ट प्रश्न असताना हा सोमय्या नाला ज्या ठिकाणी स्टार्ट होतं टिळकनगर स्टेशनला आपण बघितलं की 2 दिवसापूर्वी स्वतः महापौर या ठिकाणी आले, नंतर या नाल्याच्या साफसफाईचं काम सुरू झालं। तर सर्वप्रथम मी महापौरांचं अभिनंदन करतो की त्यांच्यामुळे या नाल्याच्या साफसफाईला सुरुवात झाली। पण या ठिकाणी रेल्वेने जे वेगवेगळे होल्डिंग्स रेल्वेचे नवीन बनतात ते हे होल्डिंगचं काम या ठिकाणी करताना त्यांनी संपूर्ण त्याचा जो गाळ आहे किंवा जी माती बाहेर आली ती या नाल्याच्या एंट्रन्सला टाकली आहे। आताच महानगरपालिकेशी आणि रेल्वेशी आम्ही बोललो आहे। मुळात हे होल्डिंग सगळ्या नियमांच्या अंतर्गत आहे की नाही याची पण आता आम्ही सखोल चौकशी करणार आहोत। तशा प्रकारचं पत्र एक रेल्वेला मी देणार आहे आणि नाल्यामध्ये पण त्याचा पिलर जो आहे त्याचा एंड हा नाल्याच्या स्टार्टिंगलाच येतो आहे, त्यामुळे जर हे होत असेल तर हे होल्डिंगचा हा जो पिलर आहे तो या ठिकाणी त्यांनी शिफ्ट करावा अशी मी त्यांना मागणी करणार आणि आताच महानगरपालिकेला सांगून हा ताबडतोब सर्व उचलून घेणार। हे जे होर्डिंग्स ज्या ठिकाणी होतं आहे ही एक होर्डिंग्सची काही जागा जी आहे ती रेल्वेच्या हद्दीत दिसते आणि काही जागा जी आहे ती पालिकेच्या हद्दीत दिसते आणि त्यामुळेच हा सगळा जो माती असेल किंवा जो ढिगारा आहे तो या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे। यावर काय कारवाई करण्यास सांगणार? खरं तर या नाल्याची इकडचा जो एंड आहे त्याची भिंत नसल्यामुळे त्याचा एक्झॅक्ट आपल्याला आता महानगरपालिकेकडनं लेआउट घेऊन एक्झॅक्ट नेमकं त्याची बॉर्डर कोणती आहे बघून, जरी महानगरपालिकेच्या हद्दीत येत असेल तर महानगरपालिकेकडनं त्याने परमिशन घेतली आहे का आणि जर असेल तर महानगरपालिकेने त्यांना कोणत्या बेसवरती परमिशन दिली या सगळ्या गोष्टीची मी चौकशी करेन आणि महानगरपालिकेचे एकाही विशेष करून नाल्यामध्ये पिलर येणार नाही याची मी पूर्ण काळजी घेईन। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नीलचा मनोज कुलकर्णी, जय महाराष्ट्र, मुंबई।